व्हिडिओ सुरू करण्याआधी एकदा जोरात आणि जोमात घोषणा देऊ. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. जय शिवराय, जय शंभूराजे. मी पवन, तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आता छावा मूवी बघून आलो. शेवटचे 20 मिनिटे मूवीचे खूपच इमोशनल होते. माणूस पूर्णपणे भावनिक होऊन जातो. ते शब्दात सांगणं मुश्किलच आहे. महाराजांची कीर्ती बघून महाराजांनी खूप बलिदान दिलंय या भारतभूमीसाठी. छत्रपती संभाजी महाराज या भारतभूमीचे ते सुपुत्र आहे. त्यांनी त्यांचे पूर्ण जीवन या स्वराज्यासाठी बलिदान केले. छावा याच बलिदानाची एक कहाणी आहे, जो की प्रत्येक भारतीयांच्या रक्तामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हे मराठा साम्राज्य चालवण्याची ताकद ही फक्त छत्रपती संभाजी महाराजांमध्येच होती. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी युद्धनीती असणारे छत्रपती संभाजी महाराज. विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन पुढे चालवणे किती मुश्किलीचे असणार. पण छत्रपती संभाजी महाराज कधी मागे नाही हटले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अजून मोठं केलं. औरंगजेबाने त्याच्या बापाला आणि भावाला मारून गद्दी हासिल केली होती, आणि दुसरीकडे आपल्या वडिलांचं नाव हे देशात आणि जगात पसरवणारे छत्रपती संभाजी महाराज. हा मूवी एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. दख्खनच्या सीमा, मराठा बाहुबल आणि रणनीती यांना सुरक्षित ठेवणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांची लढाई फक्त मुघलांसोबत नव्हती, तर त्यांच्यासोबत गद्दार केलेल्या गद्दारांसोबत पण होती. विकी कौशलने या मूवीमध्ये जबरदस्त काम केलं आहे. महाराजांचं जीवन स्क्रीनवर दाखवणं हे एकदमच अवघड आहे. विकी कौशलच्या जीवनामध्ये ही मूवी बेस्ट राहणार. शेवटचे 20 मिनिटांचा सीन बघून अंगावर काटाच येतो. किती रक्त सांडले असणार या भारतभूमीसाठी. हा मूवी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या वीरतेला नमन करतो. हिंदवी स्वराज्यासाठी दिलेलं त्यांचं बलिदान. तुम्ही हा मूवी बघितला असेल. मूवी कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.